भाई 5 मिनट दो। चल, लोकशाही युवा फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत पिंपरी चिंचवड मध्ये, जे आशिया खंडातील सर्वात मोठी श्रीमंत महानगरपालिका आहे। यावर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यात पहिलं आणि देशामध्ये 7वं स्थान स्वच्छ भारत अभियान अंतर्गत त्यांना प्राप्त झालं, त्यांचं अभिनंदन। पण एवढं चांगलं काम करत असताना करदात्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचं कर महानगरपालिकेने घेतले आणि ते कराच्या मोबदल्यामध्ये महानगरपालिकेचं काम आहे रस्ते, स्ट्रीट लाईट असतील, पाणी असेल, दवाखाने असतील, गार्डन असतील, हे व्यवस्थितपणे देणे आणि हे सुविधा उपलब्ध करून देणे महानगरपालिकेचं काम आहे। पण आपण जर बघितलं हे महानगरपालिकेचं जे कारभार आहे आपण बघू शकता, इथं काय परिस्थिती करून ठेवली आहे। या मेट्रोच्या नावाखाली कित्येक दिवस झाले, आज 2 महिने होत आलेत, पावसाचे दिवस आहेत आणि हे खड्डे बघा, हे ड्रेनेजचं झाकण जे आहे ते पूर्ण उघड झालेलं आहे। त्याला जर कोणी रातोरात जर विकलं, इथले जे बुलटे चोर असतील जर त्यांनी काही विकलं तर लोकांना कळणार सुद्धा नाही की इथं मोठा खड्डा आहे। आणि या खड्ड्यांमुळं 2 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये जर आपण बघितलं, एक डॉक्टरचा मृत्यू झालाय। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 2024 मध्ये जे रस्ते अपघात होते, महाराष्ट्रात 36,084 रस्ते अपघात झाले, ज्यात 15,335 जणांचा मृत्यू झालाय। त्याच्यानंतर 2023 ची जर आकडेवारी जर आपण बघितली, राज्यात 35,243 अपघात होतात, त्याच्यापैकी 15,366 लोकांचा मृत्यू होतोय। 2025च्या पहिल्या 3 महिन्यात जर आपण बघितलं, जानेवारी ते मार्च 9,385 लोकांचे अपघात होतात, ज्यात 4,179 जणांचा मृत्यू होतोय। खड्डेमुळे होणारे जे अपघात आहे 2019 आणि 2023 मुंबईसह महाराष्ट्रात 340 अपघात नोंदवले गेलेत, ज्यात 158 जणांचा मृत्यू आणि 309 जण जखमी झालेत। 2019 मध्ये जर सर्वाधिक 181 अपघात आणि 72 मृत्यू झालेत। राष्ट्रीय स्तरावर जर खड्ड्यांची मृत्यू जर बघितली तर 2022 मध्ये देशात खड्ड्यांमुळे 1,856 मृत्यू झालेत। एकूण रस्ते अपघात मृत्यूंची संख्या 1.1 इतकी महाराष्ट्रात याचा मोठा वाटा आहे। आणि गेल्या 5 वर्षात जर बघितलं 2018 ते 22 पर्यंत देशात खड्ड्यांमुळे 5,625 लोक मृत्युमुखी पावलेत। यात जर प्रामुख्याने जर आपण बघितलं, भिवंडी शहरात जे घटना घडलेली आहे 3 दिवसापूर्वी डॉक्टरांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये आकाश जाधव या इसमाचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर 2020 मध्ये 29 जुलै 2020 मध्ये स्वप्नील जाधव याचा मृत्यू झाला। 2025 जुलै 27 जुलै 2025 ला संकेत पाटील यांचा मृत्यू झाला। तर मला सांगा की आपण कर भरतोय, जीएसटी, इन्कम टॅक्स, हे सगळं काय भरतोच आहे, पण स्थानिक महानगरपालिका मध्ये आपण जे काही रस्ते कर भरतोय, शिक्षण कर भरतोय, हे मेट्रोनी पण आपलं 1% काहीतरी कर घेतले, एवढं कर भरून सुद्धा हे जर रस्ते जर असे फालतू असतील, हे असं वाटतंय कुठेतरी भिवंडीचे रस्ते झालेत। आम्हाला या शहराला भिवंडी होऊ द्यायचं नाहीये, कारण की या शहराचा प्रमुख रस्ता आहे हे निगडी पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला जोडणारा रस्ता आहे। आणि हे जे मेट्रोचं काम चालू आहे निगडी पासून ते मोरवडी चौकापर्यंत चालू आहे। या रस्त्यावर जे काही प्रवासी आहेत त्याच्यामध्ये वृद्ध असतील, लहान मुलं असतील
आमचे गरोदर महिला असतील आणि जे काही वृद्ध आहे ज्यांच्या मणकेचा त्रास आहे असे पण काही आमचे मित्रमंडळी असतील जे इथून प्रवास करतात ते किती मोठा त्रास होत असेल आणि आपण वारंवार महानगरपालिकेला वेगवेगळ्याच्या माध्यमातून आपण त्यांना तक्रार करतोय. आज आपण हा व्हिडिओ कशामुळे बनवले, जनजागृती व्हायला पाहिजे. हे फक्त आमची जबाबदारी नाहीये, इथल्या राहणाऱ्या सर्व करदात्यांची जबाबदारी आहे की आपणही सारथीच्या ऍपवर महानगरपालिकेच्या आयुक्तांना समक्ष भेटून किंवा ईमेल करून हे रस्त्यांबद्दल आपण तक्रार केली पाहिजे असं मी इथं सांगतो. आणि आपल्यासोबत लोकशाही युवा फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट विश्वनाथ पित्ते सुद्धा आहेत. आता आपण ज्याप्रमाणे प्रशासनासोबत पत्र व्यवहार करतोय त्यांच्या निर्देशनास आणतोय की असे खड्ड्यांना तुम्ही खड्डेमुक्त पिंपरी चिंचवड शहर करा, तर कुठेतरी हे काम महानगरपालिकेच्या प्रशासकांकडून होत दिसत नाहीये. तर मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की आपण जर महानगरपालिका जर काम करत नसेल, जे प्राथमिक ती जबाबदार महानगरपालिका आहे, प्रशासक म्हणून त्यांची जबाबदारी आहे, तर ह्याच्या पुढे आपण काय करू शकतो हे आपल्या प्रेक्षकांना ते तुम्ही सांगू शकता की कायदेशीर आपण आपला सल्ला देऊ शकता. महानगरपालिकेवर आपण भारतीय न्याय संहिताप्रमाणे सेक्शन 106(1) प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो निष्काळजीपणाकरिता. त्याच्यामुळे याच्यामध्ये दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू होऊ शकतो. अशा संदर्भात आपण महानगरपालिकेवर भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण जागरूक राहा. आपण सुज्ञ आहेत, आपण टॅक्स भरतोय, पण असं समजू नका की आपल्यासोबत कोणती घटना घडली नाही तर आपण कशाला करायचं. ही आपली नैतिकता म्हणून आपली जबाबदारी, एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण ज्यावेळेस कर भरतोय, ज्यावेळेस आपण या शहरात राहतोय, तर आपली जबाबदारी आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजे. हे प्रश्न संबंधित महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रशासक असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील, आपण जर आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता, आपण ईमेल करू शकता, आपण त्यांना समक्ष जाऊन भेटून हे तक्रार करू शकता. माझी एवढीच विनंती राहील लोकशाही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून की आपण जागरूक राहून महानगरपालिकेच्या प्रशासक यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि खड्डे लवकरात लवकर दुरुस्त झाले पाहिजे. जर या खड्ड्यांमुळे जर एखाद्याचे जर जीव जात असेल तर इथं महानगरपालिकेचे प्रशासक जबाबदार राहतील. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.